मित्रांनो, तुम्ही एसपीपीयू स्टुडंट आहात आणि या 5 मिस्टेक तुम्ही करताय का? जर या 5 मिस्टेक करत असणार ना, शुअर शॉट तुमचा बॅकलॉग रागत असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ डिटेल बघा, कारण शेवटी या मिस्टेक काय आहेत आणि बोनस पण एक तुम्हाला देणार आहे मी. मित्रांनो, समजून घ्या, जेव्हा आपण अभ्यास करताना एक सगळ्यात मोठी चूक काय करतो माहिती का? पूर्ण सिलेबस करायला जातो. लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण सिलेबस करणं हे मिथ आहे. हे पॉसिबलच नाही. लाईन टू लाईन डिटेल पॉइंट टू पॉइंट अभ्यास करणं. यस, आणि ते तू करत असला ना, ऑब्विसली विषय बॅकच राहणार. तूच काय, टीचर सुद्धा पूर्ण पॉइंट करत नाही. लक्षात ठेव, सरांना जरी एखादा नवीन टॉपिक विचारताना ते पुस्तक बघावं लागतं. सो डिटेल स्टडी करणं, सिलेबस ओरिएंटेड, यामुळेच एसपीपीयू मध्ये पूर्ण अभ्यास होत नाही, पेपर बॅकलॉग राहतो ना. त्याच्यासोबतच अभ्यास करता अजून एक काय चूक होते, लिहून बघत नाही आपण. एखादी गोष्ट 1 तासात आपण समजा वाचली, ती 1 तासात तेवढ्या स्पीडने लिहू शकत नाही ना, कारण डोक्याची स्पीड आणि लिहिण्याची स्पीड वेगळी. आणि तुम्ही तीच चूक करतात की तुम्ही वाचतात पण त्याला कधी लिहून बघत नाही, आणि न लिहिल्यामुळे तो टॉपिक लक्षात राहत नाही. त्यामुळे कुठलाही टॉपिक लिहिण्यावर प्रॅक्टिस करा. लिहिशाल तेव्हा तो डोक्यात राहील. न लिहिल्यामुळे अर्धवट लक्षात राहतो, पेपरमध्ये तो बॅकच राहणार आहे, पूर्ण लिहिताच नाही येणार. कारण असं म्हणतात ना, एकदा लिहिणं म्हणजे 3 वेळा वाचणे. सो 3 वेळा वाचण्यापेक्षा एकदा लिहिण्याची प्रॅक्टिस कर. आणि अजून एक चूक काय होते माहिती का? भरपूर वेळा पोरं म्हणतात सर सगळं येत होतं, पण काय झालं, टाइमच पुरला नाही. का टाइम पुरला नाही? साहजिक गोष्ट आहे ना. तुला समजा उद्या मॅच खेळायला जायची किंवा डान्स करायचं उद्या कॉम्पिटिशन मध्ये, तुला घरी 2-3 दिवस त्याला डान्स करून बघावं लागेल ना. डायरेक्ट नाचायला गेले तर सगळे लोक तुला टमाटे अंडे मारतील, बरोबर ना? कारण तू कसं नाचशील याच्यावर तुलाही भरोसा राहणार नाही. तिथे तू प्रॅक्टिस करतो. मग इथे तुझ्या आयुष्याचं तुला पेपर द्यायचं आहे, त्याची तू 2-3 वेळा प्रॅक्टिस केली का? सो टायमिंग का पुरत नाही? समजा 2.5 तासाचा पेपर आहे, तर तू घरी ऍटलीस्ट मागचे 2 PYQ रूम मध्ये एकटा बस, 2.5 तासाचा अलाराम लाव आणि 2.5 तास पेपर सॉल्व्ह करून बघ. ही प्रॅक्टिस न केल्यामुळे काय होतं, 2 वेळा प्रॅक्टिस नाही केली, डायरेक्ट पेपरला गेला. तो पेपर म्हणजे तुझी प्रॅक्टिस सेशन झाला. प्रॅक्टिस सेशन मध्ये माणूस सक्सेस होऊ शकत नाही. तो ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे तुझी. प्रेझेंटेशन, यार साहजिक गोष्ट आहे. चहाच्या साध्या घाणेरड्या टपरीवर गेलो तर तिथे चहाला आपण 10 रुपये द्यायला विचार करतो, सर 7 रुपयेच घ्या. पण तू जर एखाद्या 5 स्टार मध्ये गेला, साला तिथे 250 रुपयात आपण चहा देतोय का? शेवटी त्या प्रेझेंटेशनला मार्क येणार. तसंच आहे, तुझा जर घाणेरडा लिहिलेला पेपर त्या सरांच्या हातात आला, त्यांचा मूड खराब होतोय, आणि मूड घालवला म्हणजे तो मार्क पण तुला तसेच बळजबरी देणार आहे, कारण त्यालाही पैसे कमवायचे. कितीतरी पेपर चेक करायचे, तुझ्या खराब पेपरवर तो टाइम वेस्ट नाही करणार. त्यापेक्षा प्रेझेंटेशन चांगलं ठेवलं तर त्या चांगल्या याच्यावर माणूस थांबतो. जसं मी सांगितलं, चांगल्या दुकानावर आपण जास्त पैसे देऊन पण चहा घेतो ना, तिथे वेळ घालवतो. तसं तुझ्या पेपरवर टीचर थांबला पाहिजे. त्यामुळे अक्षर चांगलं काढ, बारीक बारीक प्रेझेंटेशन डिटेल मध्ये मी व्हिडिओ बघवलाय, तो बघून घे. सो प्रेझेंटेशन चांगलं ठेव, जेणेकरून तुला मार्क पण, सरांचा मूड तयार होईल तुझ्यावर वेळ घालण्यासाठी, आणि मार्क चांगले भेटतील. आणि हो, क्वेश्चन अटेम्प्ट मध्ये सगळ्यात मोठी चूक सगळे पोरं करतात. म्हणजे काय असतं, समजा मेन क्वेश्चन नंबर 1 घेतला, त्याच्यामध्ये 3 बीट ए बी सी. उदाहरणार्थ तुला बी आधी येतो, आधी लिहिला तरी चालेल, नंतर येतो लिहिला तरी चालेल. पण आता ए बी लिहिले, सी येत नाही, मग सी ला जागा सोड. मुलं काय चूक करता, ए बी लिहिला, मग क्वेश्चन नंबर समजा 2 आला, 2 मध्ये ए बी सी झाला, मग त्याला आठवलं अरे क्वेश्चन नंबर 1 चा सी राहून गेला, मग तो सी लिहितो. मग इथे शक्यतो टीचर चेक करत नाही. भले युनिव्हर्सिटीने असं सांगितलं आहे की चेक करा, पण टीचर नाही चेक करत, कारण ते उद्योग त्यांना होऊन जातं ना. कारण याची ऍडिशन करा, याची पुन्हा ऍडिशन करा, खूप कुटाने वाढतात, त्यांना एवढाच टाइम नाही. काय होतं, मेन क्वेश्चन मध्ये तू बीट खालीवर लिहिले, ए बी नंतर सी लिहिला तरी चालेल, पण मेन क्वेश्चन मधले काही बीट दुसऱ्या क्वेश्चन नंतर लिहिले तर शक्यतो टीचर हे चेकच करत नाही. त्यामुळे काय कर, भले तुला जे बीट आधी येतात ते लिही, त्याच्यानंतर जो नाही येत तो लिहिला, तर त्याला जागा सोडून दिली तरी चालेल, ते पेज ब्लँक राहून गेले तरी चालेल. पण मला सांगायचं काय, मेन क्वेश्चन मध्येच त्याचे बीट आले पाहिजे, त्याच्यानंतर डायरेक्ट नेक्स्ट क्वेश्चन. कारण नेक्स्ट क्वेश्चन नंतर राहिलेल्या क्वेश्चनचा बीट असं जर केलं तर अशा प्रकारे क्वेश्चन अटेम्प्ट केला तो चेक होणार नाही, आणि तुझे तिथे पण मार्क जाणार आहे. कळालं? सो मित्रांनो, 5 मिस्टेक पुन्हा सांगतो. पूर्ण सिलेबस करू नका, जे लिहिलंय त्याची प्रॅक्टिस करा, 2.5 तास टाइम लावून पेपर सोडून बघा घरी. प्रेझेंटेशन चांगलं ठेवा, आणि मेन क्वेश्चन मध्येच त्याचे बीट क्लिअर, त्याच्यात खालीवर झाले तर चालेल, पण त्याच क्वेश्चन मध्ये. आणि बोनस टिप काय, प्रत्येक पेपर मध्ये प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करा, कारण 1 ते 2 क्वेश्चन हे 100% युनिव्हर्सिटीने मुद्दामून चुकवलेले असतात. कारण तो क्वेश्चन जर तुम्ही काहीतरी लिहिलेला असेल तर त्याचे फुल मार्क तुम्हाला भेटणार आहे, अटेम्प्ट केलेला असेल. पण आपण चूक काय करतो, आपल्याला जेवढे येते तेवढेच बीट लिहितो, जे येत नाही ते सोडून देतो. अरे पण तो सोडून दिलेला चुकलेला असता, त्याला थोडंफार अटेम्प्ट केलं
असतं तुला फुल मार्क भेटले असते ना. सो ही मिस्टेक आहे जी आपण करतो. सो प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करा, कारण चुकीच्या प्रश्नाचे मार्क पण आपल्याला घ्यायचे. सगळ्यात मोठी बोनस टीप होती. सो मित्रांनो, या गोष्टी फॉलो करा, जेणेकरून या गोष्टी अवॉइड करायच्या. आपल्याला या गोष्टी अवॉइड करायच्या ज्या मी सांगितल्या, या अवॉइड केल्या तर 100% तो बॅकलॉग तुमचा ऑल क्लिअर होशाल. आणि हो, अभ्यास करताना पर्पल हॅटची नक्की मदत घ्या, कारण मराठीमध्ये रेकॉर्डेड कोर्सेसमध्ये आम्ही पॉइंट शिकवले. एकदा सिलेबस समजला की मग तो कमी वेळेत कंप्लीट होऊन या गोष्टी पुढच्या करता येतात. सो आधी आपल्याला आपले टॉपिक समजले पाहिजे. ते टॉपिक व्हिडिओ लेक्चर मार्फत मराठीमध्ये सोप्या सोप्या कॉन्सेप्टद्वारे पर्पल हॅट ऍप्लिकेशन मध्ये आम्ही शिकवले. सो पर्पल हॅट ऍप्लिकेशन सुद्धा एक्झाम प्रिपरेशन साठी नक्की मदत घ्या. डेमो लेक्चर बघा, ऍप्लिकेशन लिंक दिली, डाउनलोड करा. बेस्ट ऑफ लक.